नमस्कार, मृदुलाच किचनमध्ये मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं परत एकदा स्वागत करते। आज आपण स्पेशल व्हेजी सीरीजमध्ये करतो आहोत ढाबा स्टाईल भेंडी दो प्याजा। जेव्हा एखाद्या व्हेजीबरोबर दो प्याजा हा शब्द लागतो याचा अर्थ यामध्ये प्याज म्हणजेच कांदा दोन वेळा दोन प्रकारे वापरला जातो। बस बाकी स्वयंपाकघरातील नित्याचे साहित्य आणि साधीशी भेंडी लाजवाब चवीची स्पेशल व्हेजी बनून जाते। तर चला झटपट आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूया। आपल्या रेसिपीसाठी आपण 500 ग्राम 500 ग्राम म्हणजेच अर्धा किलो भेंडी छान अशी कोवळी भेंडी घेतली। आपण स्वच्छ धुवून घेतली आणि टॉवेलने पुसून अगदी कोरडी करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपण कट करणार आहोत। कसं तेव्हा हे वरचं टोक काढून टाकायचं, शेपूट काढून टाकायची आणि मध्ये आपण हे असं स्लिट करणार आहोत, म्हणजे फक्त त्याला कट देणार। बघा पूर्ण कापली का आपण नाही, असा कट दिला आणि त्यानंतर बेतार आकाराचे आपण असे तुकडे करून घेतले। त्याचबरोबर आपण 2 कांदे मीडियम आकाराचे 2 कांदे घेतले, सालं काढून 4 भागामध्ये त्याला डिवाइड केलं म्हणजे कट केलं आणि अशा त्याच्या पाकळ्या सुट्ट्या सुट्ट्या करून घेतलेल्या आहे। आपण कढई गॅसवर चढवली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे। तेल गरम झाले, आता यामध्ये आपण कापून घेतलेली भेंडी आणि कांद्याच्या पाकळ्या छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत। दोन्हीही आपण एकदम घालतोय। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि 4-5 मिनिटं आपण मीडियम आचेवरती हे भेंडी आणि अनियन शॅलो फ्राय करणार आहोत। आपल्याला ही भेंडी आणि अनियन 60% म्हणजे 60% शिजेल इतपत आपण त्याला परतून घेणार आहोत, शॅलो फ्राय करणार आहोत। तुम्हाला हवं तर तुम्ही भेंडी सेपरेट आणि हे अनियन सेपरेट असं वेगवेगळं शॅलो फ्राय करून घेऊ शकता। आपण दोन्ही एकत्र घातलेलं आहे। आपण त्याला सतत हलवत शॅलो फ्राय करणार आहोत। गेली 4 मिनिटं मीडियम फ्लेमवरती आपण ही भेंडी आणि अनियन छान शॅलो फ्राय करून घेतलंय। बघा छान मार्क्स आले, थोडा रंग देखील बदलला आहे की नाही। तर आता आपण हे कढईमधून काढून एका प्लेटमध्ये ठेवूयात। आपण शॅलो फ्राय केलेली भेंडी आणि अनियन काढून घेतलं आणि परत कढई चढवली आणि त्यामध्ये 1.5 टेबलस्पून आपण तेल घातलेलं आहे। आता याला आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत। आपण 1 टीस्पून जिरे घातलेले आहेत फोडणी, 1 मसाला वेलची देखील घालतोय आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा, 1 चिमूट म्हणजे 1 पिंच आपण हिंग घालतोय आणि यावरती आपण 2 मीडियम आकाराचे कांदे जरा बारीक कापून घालतोय। बघा आपण आधी पाकळ्यांच्या रूपामध्ये अनियन घातलाय म्हणजे कांदा घातलाय आणि आता आपण बारीक चॉप करून घेतलेला कांदा घातलाय। बघितलं ना, 2 वेळा आपण कांदा वापरलाय आणि दोघींमध्ये कसा फरक आहे। हा छान बारीक कापून जो आपण या भाजीचा मसाला करणार आहोत त्यासाठी, आणि तो छान मोठा मोठा पाकळ्यांच्या रूपामध्ये आपल्याला या कांद्याबरोबर म्हणजेच प्याजबरोबर 2 हिरव्या मिरच्या देखील परतून घ्यायच्या आहेत। तर 2 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत। आपल्याला कांद्याचा रंग छान बदलेपर्यंत आपण हा कांदा मीडियम फ्लेमवरती परतून घेणार आहोत। कांद्याचा रंग बघा बदललाय, हलकेच गुलाबी झालाय। यामध्ये आपण 2 लाल सुक्या मिरच्या घालतोय आणि 1 टीस्पून आपण आलं पेस्ट आणि 1 टीस्पून लसूण पेस्ट असं आपण एकत्र करून घातलेलं आहे। थोडं परतून घेऊयात आपण हे। आता आपल्याला यामध्ये ड्राय स्पाइसेस घालायचे आहे। गॅसची फ्लेम त्याकरता लो करायची आहे आणि यामध्ये आपण घालूयात 1/2 टीस्पून हळद पावडर, 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर घालतोय, 1 टीस्पून धना पावडर घालतोय, 1/2 टीस्पून आपण जिरा पावडर घालतोय। आपण काही सेकंद परतून घेतलंय
कांद्याबरोबर हे सर्व स्पायसेस. आता यामध्ये आपण घालतो टोमॅटो प्युरी. तर 2 मीडियम आकाराचे टोमॅटो आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेले आहे. तर ती प्युरी घालूयात. आपण न उकडता टोमॅटोची प्युरी केलेली आहे, त्यामुळं हे टोमॅटोची प्युरी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर गॅसची फ्लेम लो आहेच. बस आता आपण कढईवरती झाकण ठेवणार आहोत. टोमॅटोचा कच्चा वास जाईपर्यंत आपण ही प्युरी शिजवून घेणार आहोत. गेली 4 मिनिटं आपण हा मसाला म्हणजे टोमॅटो प्युरी म्हणजेच भेंडी दो प्याजाचा मसाला शिजवून घेत होतो. बघा 4 मिनिटात टोमॅटो प्युरी व्यवस्थित शिजली आहे आणि ऑइल सेपरेट होतंय बघा, हो की नाही? मस्त. आता गॅसची फ्लेम लो आहेच. यामध्ये आपण चवीनुसार मीठ, मी 1 टीस्पून मीठ घालते. तुम्ही तुमच्या चवीने कमी जास्त केलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून ताजं दही घालतोय. दही घातल्यावर आपल्याला फार नाही परतायचं बरं का, एखादा मिनिट आपण परतून घेऊया. दह्यामुळे काय होईल, या भेंडी दो प्याजामध्ये थोडंसं असं मॉइश्चर राहील. जी ग्रेव्ही, आपण ग्रेव्ही तर खूप करणार नाही, पण हा जो मसाला आहे ना तो थोडासा ओलसर राहील, त्यामध्ये मॉइश्चर राहील. बराच वेळ झाला तरी ती भाजी अशी ड्राय होणार नाही. पण मिनिटभर परतून घेतलाय. आणि आता यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले भेंडी आणि अनियन ते घालतोय. आपण ही भाजी भेंडी आणि अनियन जवळजवळ 60% म्हणजे 60% शिजवून घेतले. आता आपल्याला मसाल्यामध्ये बाकी शिजून भेंडी व्यवस्थित शिजली पाहिजे. तर आपण या मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. फार वेळ लागणार नाही आपल्याला. लाजवाब. बघा आत्ताच कसला सुगंध येतोय. बस आता आपण कढईवरती झाकण ठेवूया. इतर वेळी आपण जेव्हा भेंडीची भाजी करतो तर झाकण न ठेवता शिजवतो, कारण ती चिकट होते झाकण ठेवलं तर. पण आजच्या भाजीमध्ये दही आहे, टोमॅटोची प्युरी आहे, त्यामुळं आंबटपणा असला की भेंडी चिकट होत नाही. त्यामुळं आपल्याला झाकण ठेवून शिजवलं तरी चालणार आहे. तर आपण 4-5 मिनिटं शिजू देऊया आणि त्यानंतर आपण चेक करूया भेंडी शिजली का. ठीक आहे. लो टू मिडियम फ्लेमवरती आपण 3-4 मिनिटं ही भाजी शिजवून घेतो. थोडीशी कसर बाकी आहे भेंडी शिजायला. तर आता आपण यामध्ये चाट मसाला घालतोय. किती? तर 1/2 टीस्पून. चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातलं तरीही चालेल. या चाट मसाल्यामुळं या भाजीला अशी चटकदार चव येते. चला आता आपण चाट मसाला देखील मिक्स करून घेतलाय आणि आपण फक्त 1-2 मिनिटांमध्ये भेंडी शिजणार आहे. तर आपण झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवरती ही भेजी म्हणजे ही भेंडी दो प्याजा आपण शिजू देऊयात. आपण चेक करूयात. भेंडी परफेक्ट शिजली आहे, बरोबर. मस्त. आपण चाट मसाला घातल्यानंतर ही 2 मिनिटं ही भाजी शिजवून घेतली. बघा परफेक्ट शिजलेली आहे भेंडी. तर आपली भेंडी दो प्याजा रेडी आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर आपण वरती पेरूया. चला गरमागरम भेंडी दो प्याजा आपण सर्व करून घेऊयात.
गरमागरम भेंडी दो प्याजा आपण सर्व केली आहे. बरोबर फुलका, पोळी, रोटी काहीही घ्या, तेवढीच भारी लागते. नेहमीची साधीशी भेंडी थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली आणि चटपटीत चवीची ढाबा स्टाईल भेंडी दो प्याजा तयार झाली. काय मग खवयांनो, आपली आजची रेसिपी लगेचच ट्राय करणार ना? नक्की करा व घरीच ढाबा स्टाईल स्पेशल व्हेजीचा आनंद घ्या. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. अशीच छानशी स्पेशल रेसिपी घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.